बातमी आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भात मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाजवळ फडणवीस मदत कक्ष हा उभारला जातोय। मंत्रालयाच्या 5व्या मजल्यावर हा मदत कक्ष आहे, त्यामुळे शिंदे फडणवीस यांच्यामध्ये श्रेयवादाची स्पर्धा होतीये का असा सवाल आता उपस्थित होतोय। मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाजवळ आता फडणवीस मदत कक्ष हा उभारला जाणार आहे। मंत्रालयाच्या 5व्या मजल्यावर हा मदत कक्ष असणार आहे आणि त्यामुळे शिंदे आणि फडणवीस यांच्यामध्ये श्रेयवादाची स्पर्धा सुरू आहे का असा सवाल देखील उपस्थित केला जातोय। राजकीय वर्तुळामध्ये याच्यामुळे चर्चा निर्माण झालेली आहे। मंत्रालयाच्या 5व्या मजल्यावर हा मदत कक्ष उभारला जातोय। मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाजवळ आता फडणवीस मदत कक्ष असणार आहे आणि त्यामुळे शिंदे आणि फडणवीस यांच्यामध्ये श्रेयवादाची स्पर्धा सुरू आहे का अशी चर्चा होतीये। मंत्रालयाच्या 5व्या मजल्यावरती हा मदत कक्ष असणार आहे। मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष आधीपासून कार्यरत आहेत, आता त्याच्या जवळच फडणवीस मदत कक्ष देखील उभारला जातोय आणि हा मदत कक्ष मंत्रालयाच्या 5व्या मजल्यावर आहे। त्यामुळे शिंदे फडणवीस यांच्यामध्ये श्रेयवादाची स्पर्धा आहे का अशी चर्चा सुरू होते। तर या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे। कुणाल, मुख्यमंत्री मदत कक्ष, वैद्यकीय मदत कक्ष हा आधीपासूनच आहे आणि असं असताना देखील आता फडणवीस मदत कक्ष उभारला जातोय, तर हा मदत कक्ष नेमका कशासाठी आहे? यावेळी एकंदरीत पाहायचं झालं तर देवेंद्र फडणवीस ज्यावेळेस मुख्यमंत्री होते आणि त्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यकाळामध्ये ही मुख्यमंत्री सहाय्यता मदत कक्षाची सुरुवात झालेली पाहायला मिळाली होती। मात्र ही जी मदत कक्ष आहे किंवा हा जो मदत कक्ष आता नव्याने सुरुवात व्हायला जाते, सुरुवात होतीये, हा जो ही मदत कक्ष आहे हा पूर्वीपासून त्याच ठिकाणी होता 5व्या मजल्यावरती, मात्र तो काही काळ बंद होता, आता तो नव्याने सुरू होतोय। मात्र 6व्या मजल्यावरती मुख्यमंत्री सहाय्यता मदत कक्ष आहे आणि आता परत 5व्या मजल्यावरती हाच कक्ष उघडला जात असून आता पुन्हा शिंदे आणि फडणवीसांमधला जो काही वाद आहे किंवा श्रेयवादाची ही लढाई आहे का असा प्रश्नचिन्ह आता समोर उभा राहतोय। त्यामुळे आता शिंदेची याच्यावरती काय प्रतिक्रिया असते हे पाहणं महत्वाचं असणार आहे। जान्हवी, आधीपासूनच एक मदत कक्ष असताना पुन्हा एकदा हा दुसरा सहाय्यक मदत कक्ष उभारला जातो, यामागे वेगळं काही प्रयोजन आहे का? जसं मी सांगितल्याप्रमाणे जान्हवी, याआधी सुद्धा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 5व्या मजल्यावरती हे जे वैद्यकीय मदत कक्ष आहे ते आधीपासूनच होतं, मात्र गेल्या काही काळापासून हे जे मदत कक्ष आहे ते बंद होतं आणि आता ते पुन्हा नव्याने सुरू होत आहे। मात्र 6व्या मजल्यावर एक मदत कक्ष असताना हे पुन्हा का सुरू करतायत किंवा श्रेयवादाची ही लढाई आहे का? कारण ज्याप्रमाणे गेल्या 1.25 ते 1.5 वर्षामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून जे काही मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाच्या माध्यमातून जे काही कामं झालेली आहेत किंवा महाराष्ट्रामध्ये जर पाहायचं झालं तर मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या माध्यमातून 150 कोटीहून अधिक गरजू रुग्णांना मदत जी आहे ती करण्यात आलेली आहे आणि याच अनुषंगाने ही श्रेयवादाची लढाई आता होतीये का किंवा मुख्यमंत्री सहायता कक्षाच्या माध्यमातून जे काही आतापर्यंत मदत केली तीच मदत आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना सुद्धा करू इच्छित आहेत का? ही श्रेयवादाची आता लढाई आहे काय असा प्रश्नचिन्ह आता महाराष्ट्रासमोर उभा आहे। जी जी, धन्यवाद कुणाल तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी। मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाजवळच आता फडणवीस सहाय्यता कक्ष, मदत कक्ष हा देखील उभारला जातो आहे। मंत्रालयाच्या 6व्या मजल्यावर आधीपासूनच मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष कार्यरत आहे, मात्र आता 5व्या मजल्यावर फडणवीस मदत कक्ष उभारला जातोय, त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये श्रेयवादाची स्पर्धा सुरू आहे का असा सवाल आता कुठेतरी उपस्थित होतोय, चर्चांना उधाण आलेलं आहे। मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाजवळच आता फडणवीस मदत कक्ष हा उभारला जातो आहे, त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये याची वेगळीच चर्चा रंगतेय। मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष हा आधीपासून कार्यरत आहे।
तर याच संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अधिक माहिती देत आहेत. पाहूयात. एवढीच मला असं वाटतं की ईश्वरचरणी प्रार्थना आहे आणि नवीन वर्षाच्या निमित्ताने जे वाचाळवीर आहेत त्यांनाही सुबुद्धी यावी अशी देखील एक ईश्वरचरणी प्रार्थना आहे. नवीन वर्ष राम सर राम